जर तुम्हाला हळदीत आंतरपीक घ्यायचं असेल तर बारीक सारीक चुका तुम्ही नक्कीच टाळा। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र योगेश पाटील। तुम्हाला सांगितलं होतं की आंतरपीक घेण्यासाठी आपल्याला कमीत कमी 4.5 फुटाचे तरी बेड पाहिजे, कारण 4.5 फुटाचे बेड असेल ज्या रानामध्ये आपण उभे आहोत त्या रानामधलं बेड हे 4.5 फूट मारणं चालू आहे, मागे ट्रॅक्टर आहे। तर या बेडमधलं अंतर जे आहे ते मधल्या नालीचं अंतर थोडं जास्त राहील, अशा अंतरामध्येच तुम्ही आंतरपीक घेऊ शकता। जर तुम्ही 4चे बेड मारले तर हे अंतर जे आहे ते खूप कमी होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आंतरपीक घेण्यास बऱ्याच साऱ्या अडचणी तयार होतील आणि त्यात जर आंतरपीक आपण घेतलं तर ते एकदम दाटोळ्याचं तयार होईल। त्यामुळे सांगल्याप्रमाणे 4.5 फुटाचे बेड घ्या, त्याच्यात तुम्ही आंतरपीक घेऊ शकता। जे काही नाल्या पडल्या या नाल्याच्या कडेला आपल्याला आंतरपीक घेता येईल आणि आंतरपीक घेताना ध्यानात ठेवा की जे आंतरपीक आपण घ्यायलो ते आंतरपीक लावण्याच्या अगोदर आपल्याला त्या हळदीला भर चढून घ्यायचा आहे। जर तिथं आपला भर चढला नाही तर त्यानंतर आपल्याला आंतरपीक लावल्यानंतर भर चढवता येत नाही। जे काही खतं आहेत आपले ते एकदम मोकळ्या रानामध्ये सुरुवातीला आपण टाकले असतील, नाहीच जर टाकले तुम्ही खतं मोकळ्या रानामध्ये, जे आपले बेड पडत आहेत त्या बेडच्या एकदम वरच्या भागाला म्हणजे आपण जिथं काकडं मारणार आहोत त्याच्यामध्ये तुमचे जे काही लिंबोळी आणि जे आपण सुपर फॉस्फेट चांगलं होतं ते टाकून घ्या व्यवस्थितरित्या। त्याच्यानंतर हे बेड भिजवले तर चांगले, किंवा वरच्या पाण्यावर तुम्हाला हळद जर लावायची असेल वरचं पाणी पडल्यानंतर तर त्या पाण्याची वाट पहा, ते पाणी पडल्याच्या नंतर काकर मारा आणि काकरात जे तुम्हाला डोस चांगला ते डोस टाका। याच्यामध्ये आता आपण एक बेंदीच्या शिवारामध्ये उभे आहोत। त्या बेंदीच्या शिवारामध्ये किसन मुंगल यांचा हा प्लॉट आहे जो आपल्या नियोजनाखाली पूर्णतः सुरुवातीपासून शेवटपर्यंत असणार आहे। तर यांना सांगितलं होतं की आपण ज्या पद्धतीने तुम्हाला बेड मारायचे त्याच पद्धतीने त्यांनी 4.5 फुटाचे बेड घेतलेले आहेत। याच्या समोरचं नियोजन सुद्धा तुम्हाला सगळं काही भेटेल, एकदम रस्त्याला लागून हा प्लॉट आहे। तुम्हाला जवळपासच्या एरियामध्ये तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला सुद्धा माझं नियोजन पाहत असेल, या प्लॉटवर तुम्ही नक्की येऊन पाहू शकता। सोबत राहा आणि सगळ्या पद्धतीनं चांगली मदत होईल। या हिशोबानं सगळे व्हिडिओ पाहत चला। माझ्या जे काही आयडिया आहेत त्यांना सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जे काही तुम्हाला उत्पन्न घ्यायचं त्याच्यात दर्जा टिकून ठेवण्यासाठी माझ्या आयडी सोबत राहा। धन्यवाद।